अखंडानंदरूपाय सव्यज्ञानप्रदायिने भगवद्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरुवे नमः। हरिं गुण्डा गुरुं चैव नारायणी नमस्तुते महीपति सजुण्डाख्यबाणदास स्वयं नमः। आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गृहिणी तथा निवृत्तिज्ञानदेवं च देवं चूडामणि नमः। गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। सद्गुरु ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव सामाजिक सेवा ट्रस्ट बोरी यांच्या माध्यमातून मागील 14 नोव्हेंबरपासून ते अगदी उद्या मध्याह्नपर्यंत सुरू असणारा आपला हा नामस्मरण उत्सव आणि सोहळा माझ्या माहितीनुसार मला वारकरी संप्रदायामध्ये अधिकृतरित्या माळ धारण करून किंवा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केल्यानंतर असं म्हटलं जातं की शिष्याचा दुसरा जन्म होतो, माणसाचा दुसरा जन्म होतो. पहिला असतो आईच्या पोटी आणि दुसरा असतो हा गुरूंच्या पोटी. गुरूंनी ब्रह्मज्ञान दिल्यानंतर त्या शिष्याला एक वेगळं आगळं जीवन मिळतं. त्या अनुषंगानं बाबांनी तर महाराष्ट्रभर काम खूप केलं, पण त्यांचं मूळ गाव असणारं बोरी हे गाव. इथे येईपर्यंत मला कल्पना नव्हती की मला बोलायचं आहे, पण आलेल्या माणसाचा कसा परिपूर्ण फायदा करून घ्यायचा हे आमच्या राहुल महाराजांना खूप चांगलं माहिती आहे. मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला थोडंसं बोलायचं आहे. मला बोलण्यापेक्षा मग ज्ञानेश्वरीचा आधार घेत बोलूयात. ज्याला ज्ञानेश्वरीचा आधार आहे तो कधी बुडत नाही. आता बाबांविषयी बोलायचं आहे, पण ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन बोलायचं आहे, तर माझ्या डोळ्यापुढे एक ओवी आली. ती ओवी अशी आहे, सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे त्याची पाहुणे अवसरे पातलो आम्ही. संबंध ओवीमध्ये ज्ञानेश्वरीचं सार आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मराठी भाषा, गिरवाण भाषा, प्राकृत भाषा आम्हाला कळत नाही. सध्या महाराष्ट्रात एक खूप मोठा वाद सुरू आहे आरक्षणाचा. आहे ना गरज आरक्षणाची सगळ्यांना? प्रत्येकाला गरज आहे. आणि धाकली कसले पाहिजेत? सध्या आपल्याला कुणबी असल्याचे धाकले पाहिजेत. त्याचा अभ्यास करताना तुकोबारायांची गाथा पाहत होतो. तुकोबारायांचा एक मला अभंग सापडला. तुकाराम महाराज सांगतात असं की कुणबियाच्या वंशे घातली जगदिशा संस्कृत भाषा आम्हा कैसी. तर आम्ही शेतकरी माणसं आहोत, आम्हाला संस्कृत भाषा कळत नाही. त्यामुळे आपल्याकडे जे काही 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, जे काही साहित्य आहे कोणत्या भाषेत आहे? संस्कृत. आता सहजगत्या ज्यांचं आता मागच्या महिन्यामध्ये महापरिनिर्वाण झालं, त्यांचा समाधी उत्सव झाला, हे अर्थात सद्गुरू श्री बाबा महाराज सातारकर. आयुष्यात कधीच बाबा महाराज सातारकरांनी संस्कृतल्या श्लोकाला सुद्धा हात लावला नाही. ते म्हणायची गरजच नाही आम्हाला संस्कृतची. का बरं? तर आम्हाला आमच्या आईनं ज्ञानेश्वरी दिली आणि ती मराठीत आहे. मग ज्ञानेश्वरी मराठीत असताना आम्हाला इतर ग्रंथांची गरज नाही, असं ते परखडरित्या सांगायचे. आता जी सेवेसाठी ओवी घेतली त्या सेवेचा आणि बाबांचा नेमका अनुबंध काय? ओवी अशी आहे की सहज ब्रह्मरसाची पारणे किंवा परगुणे केली अर्जुना लागे नारायणे त्याची अवसरे पाहुणे पातुला आम्ही. ही ओवी उद्गृत केली आहे ती ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न विचारला. मला वाटतं की मंदिरात दर्शन घेताना किंवा या सभामंडपात बसल्यानंतर तोंडाने बोलण्याची आवश्यकता नाही. एक माणूस बोलत असताना इतरांनी बोलू नये. थोडीशी शांतताप्रिय माणूस आहे. मला गोंधळामध्ये बोलता येत नाही, कारण की मी काय पाठ करून नाही आलो आहे. हां, एखाद्या विचाराची जर ती साखळी तुटली की होणारं नुकसान तुमचं मोठं आहे माझ्यापेक्षा. कारण की इथे बसल्यानंतर आम्ही नसतो बोलत, बोलविता धनी. हां, रेड्याच्या डोक्यावरती माऊलींनी हात ठेवला की रेडा बोलायला लागला. तर इथे आल्यानंतर ब्रह्ममूर्ती शांताराम महाराजांच्या सहवासात आल्यानंतर ते आमच्याकडनं बोलवून घेत असतात. त्यामुळे अगदी तुमच्याशी 10-15 मिनटंच बोलणार आहे, पण जे काही बोलीन ते तुमच्या हिताचं आहे. तुम्हाला गोड वाटेल असं मी बोलणार नाही,
पण ज्या योगे तुमचं कल्याण होईल किंवा ज्या योगे आपण साधू संतांच्या अधिक निकट कसं जाऊ याचं मला वाटतं आपण परिशीलन करण्याचा प्रयत्न करूयात. काय झालं, पाहुणा म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं की ज्ञानेश्वरी देश आपल्याला कळत नाही. आपल्या या सकल समाजावरती जसे संतांचे अनंत उपकार आहेत तसे आधुनिक काळामधील मला वाटतं की संत श्री श्रीपाद बाबा असतील, संत रामदास बाबा असतील आणि त्याच परंपरेतले गुरुवर्य बाबा असतील, या सगळ्यांचे देखील आपल्यावरती अनंत उपकार आहेत. जे गुह्यातलं गुह्य ज्ञान अनेकदा अथांग प्रयत्न करून जे मिळत नाही ते मला वाटते की गुरुजींच्या गुरुचरणांच्या सेवेने मिळतं. गावबा नावाचा अजात, ज्याला शत्रू नाही, ज्याला अक्षरातलं कळत नाही, ज्याला अक्षरात रंग कळत नाही, रूप कळत नाही, आकार कळत नाही, वेलांटी सरळ का उलटी हे कळत नाही, अशा असणारा अक्षरशत्रू गावबा. पण तो गावबा आज संत पदाला गेला. गावबाने गुरुजींची सेवा केली का? उत्तर आहे नाही. गावबानं काय केलं? गावगाने फक्त गुरुजींच्या घरातलं खाल्लं, काय नाही. त्या गावबाच्या आईला काल एकदा पुरणपोळी खाल्ली आणि लहान बाळ होतं. आईकडे आग्रह केला की मला पुरणाची पोळी पाहिजे. आईने सांगितलं आपलं हातावरचं पोट आहे, रोज 2 घरची धुणी भांडी करावीत, तेव्हा कुठेतरी 4 घरचं काहीतरी उष्ट खरकट मिळतं ते खावं आणि आपण राहावं. पुरणाची पोळी तुला कुठून मिळणार? शेवटी शास्त्र म्हणतं की तिघांचं ऐकावं लागतं. लहान बाळाचं ऐकावं लागतं, स्त्रीचं म्हणजे बायकोचं कसं आहे इकडं मला माहीत नाही, हां आता ऐकावं लागतं, बहिणीचं ऐकावं लागतं, आईचं ऐकावं लागतं, तिसरं म्हटलं साधूचं ऐकावं लागतं. त्या बाळाने आग्रह केला आणि ती आई महाराजांकडे गेली आणि म्हणे महाराज माझ्या मुलाला पुरणपोळी पाहिजे, तुमचं पडेल ते मी काम करीन. महाराज म्हटले काम तर करावं लागेल, कारण की आमच्या देवाने शिकवलंय घेसी तेव्हा देसी आईसा असं उदार, काहीतरी दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला काहीही देत. तुम्ही आता या मठात या, सेवा करा, सेवाभाव द्या, कृपा मागावी लागत नाही, कृपा होत असते. त्या गावबाने काय करावं? महाराजांनी प्रवचनाला बसावं, गावबानी कोपरा पकडावा आणि झोपून जावं. घंटी वाजली की समजावं पुरणपोळीचं नैवेद्य आलाय, गावबानी यायचं, पुरणपोळीवर ताव मारायचा, पुरणपोळीतला ताटातला सगळा सुपडा साफ झाला की गावबानं पुन्हा हंतरून धरायचं आणि झोपायचं. किती वर्ष? 1, 2, 3, 14 वर्ष. काय फक्त उठायचं, खायचं, झोपायचं. काम म्हटलं की फक्त एवढंच, काय पोळी पाहिजे. पण परिणाम काय झाला? संतांच्या घरातलं खाल्ल्यामुळं गावबा हा अडाणी माणूस होता, पण तो संतत्वाला गेला. माझा मुद्दा इथं आहे की सहज सगळ्या गोष्टी माणसांना सापडतात असं नाही. ज्ञानेश्वरी तुम्हा आम्हाला कळेल सांगता येत नाही. माणसांची हयात गेली पण ज्ञानेश्वरीची अजून एक ओवी कळाली नाही. नामदेव महाराज उगी सांगत नाहीत की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. ते म्हटले असते 9,500 ओव्या अनुभवाव्यात, पण त्यांना माहिती आहे की एका ओवीचा अनुभव येण्याकरता सुद्धा माणसाला अख्खं आयुष्य घालवावं लागतं. पण त्या ओवीचा अनुभव किंवा त्या ओवीचा अर्क तुम्हाला सहजगत्या ब्रह्मज्ञान कुठे मिळत असेल तर मला वाटतं ते गुरुमुखातनं मिळत असतं. आता जी सेवेकरता ओवी घेतली ती ओवी असते की सहज ब्रह्मरसाची पारणे. ज्ञानेश्वरी म्हणजे काही साधा सुद्धा ग्रंथ नाही. माझे गुरुजी परमपूज्य श्री गुरु श्री चैतन्य महाराज देगलूरकर आमचे गुरुवर्य सांगत असतात कायम की बाबांनो तुम्हाला ज्ञानेश्वरी कळो अथवा न कळो, ज्ञानेश्वरीवरती फक्त बोटं फिरवत राहा. एक दिवस अशी येईल की तुमच्या अंतःकरणातला भाव बघून त्या भावाला ही माऊली स्वतः भुलेल आणि आपल्या भक्ताला अर्थसुद्धा ती स्वतः सांगेल. माझ्या डोळ्यापुढे असे कित्येक उदाहरणं आहेत की ज्या महिला निरक्षर आहेत, त्यांना ज्ञानेश्वरीचा एक अक्षर वाचता येत नाही, पण त्यांचं गुरुमुखावरती किंवा गुरूंच्या वचनावर श्रद्धा असते. ती माणसं रोज सकाळी उठतात, रोज ज्ञानेश्वरी उघडतात आणि ज्ञानेश्वरीच्या ओवीवरनं फक्त बोटं फिरवतात. ज्या महिलेला एक अक्षर वाचता येत नाही, आज अशा महिलांची ज्ञानेश्वरी पाठ आहे. ही कृपा कोणाची? ही कृपा केवळ गुरूंच्या कृपेची. फक्त श्रद्धायुक्त अंतःकरणाला आपण ते केलं पाहिजे. अर्जुनाला भगवंतांनी ज्ञानेश्वरी गीता सांगितली खरी, ज्ञानेश्वर म्हणणाऱ्यांचं म्हणणं असं आलं की अर्जुनाला ज्यावेळी भगवंताने गीता सांगितली त्यावेळी अर्जुनाकरता एक सुंदर असं सोन्याचं ताट वाढलं होतं. त्या ताटात काय होतं? सोन्याचं ताट होतं, चांदीच्या वाट्या होत्या, अत्तराचे दिवे होते, चंदनाचा पाट होता, सुंदर अशी रांगोळी होती. पण हे सगळं वाढत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी त्या ठिकाणी पाहुणा म्हणून गेलो. आणि आपल्याकडे असं म्हटलं जातं की अतिथी देवो भव.
अतिथी आला म्हणजे साक्षात देव आपल्याकडे आला. आणि माऊलींना पाहता क्षणी भगवंतालाही वाटलं की आपण जे अर्जुनाला देतोय त्यातलं काही आपण माऊलींना दिलं पाहिजे. अर्जुनाला ते ब्रह्मरसाचं पान वाढल्यानंतर अर्जुनानं उपाशी असल्यासारखं सगळं खाऊन टाकलं. ज्ञानेश्वर महाराजांनी वाटलं की अरे इतकं सुंदर आपल्याला ब्रह्मरसाचं पारणं साक्षात देवानी वाढलंय, आपणही ते खावं. पण ज्ञानेश्वर महाराजांना त्यावेळी रामदास बाबा आठवले, ज्ञानेश्वर महाराजांना त्यावेळी श्रीपाद बाबा आठवले, त्यांना महाराष्ट्रातले संत आठवले. अरे हे जर मी खाऊन घेतलं तर माझ्या मुलांचं काय. परिणामतः ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मायेच्या पदराखाली ते सगळं ब्रह्मरसाचं ताट आणलं आणि ते ताट ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून लोकांना दिलं. फक्त आता घेणाऱ्यांची कमी आहे. देताना भगवंत संत उदार उदार भरले अनंत भांडार, ते देण्याकरताच बसलेत. आता फक्त घेणाऱ्याची म्हणजे आपली कमी आहे. मला वाटतं की गुरूंची कृपा झाल्यानंतर माणसाला काहीही दुसरं जीवनात आवश्यकता लागत नाही. रामदास स्वामींच्या जीवनातला एक कथाप्रसंग सांगतो आणि थांबतो. कल्याण नावांचा त्यांचा शिष्य होता. रामनवमीचा उत्सव जवळ आला. शिवाजी महाराजांकडनं, छत्रपती शिवाजी महाराजांकडनं त्यांना काही शिधा मिळायची. 2 दिवसावर उत्सव आला, पण शिवाजी महाराजांकडनं काही कारण असतं तो शिधा काही पोहोचू शकला नाही. काही दळणवळणाची साधनं नव्हती, उशिरा पोचला. शिष्यांनी विचारलं महाराजांना की महाराज, उद्या आपला उत्सव जवळ आलाय, तोंडावरती आलाय, लोक आपल्याकडे आली आहेत आणि उद्या जर लोकांना महाप्रसाद द्यायचा आहे तर खाण्याकरता आपल्याकडे अन्न नाही. रामदास स्वामींनी बसल्या बसल्या 108 श्लोक लिहून काढले, अगदी ते मना सज्जना भक्ती पंथेपासून अगदी शेवटपर्यंत. आणि आपल्या प्रत्येक शिष्याला एक एक श्लोक दिला आणि सांगितलं की हा श्लोक घ्यायचा, आसपासच्या गावात जायचं, श्लोक म्हणायचा आणि भिक्षा मागायची. जी भिक्षा मिळेल ती घ्यायची, घेऊन यायची, आपण त्याच्यातनं उत्सव करूया. तो कल्याण नावाचा महाराज शिष्य होता. तो गेला, त्याला श्लोक मिळाला होता, समर्थाची या सेवका वक्र पाहे असा भूमंडळी कोण आहे. एका ब्राह्मणाच्या दारात गेला आणि त्यांनी तो श्लोक म्हटला, समर्थाची या सेवका वक्र पाहे असा भूमंडळी जगी कोण आहे. त्या ब्राह्मणाला असं वाटलं समर्थ म्हणजे कोण, देव. देवाच्या सेवकाला जो वक्र बघेल असा या जगात कुणीही. पण त्याने अर्थ असा लावला की हा त्या समर्थ रामदास स्वामींचा शिष्य आहे आणि हा मला येऊन सांगतो की त्याच्या शिष्याला म्हणजे कोण, समर्थ रामदास स्वामी, त्या शिष्याला जो कोणी वाकडं बघेल त्याला देव बघून घेईल. त्याला राग आला. पण त्या काळातली माणसं काय सज्जन नव्हती सगळी. बरं सज्जन नसू तापट असायची, पण तपस्वी असायची. जे बोलतील ते खरं व्हायचं. त्याने देऊन टाकला शाप त्या मुलाला की तू मला येऊन तुझ्या गुरुचं कौतुक सांगतो का, उद्याची सकाळ तू बघणार नाहीस. त्या मुला तर लहान बाळ होतं. महाराज आलं टेन्शन त्याला. कसा बसा लटपटत घरी गुरुजींकडे गेला आणि सांगितलं, गुरुजी. ते म्हणे काय आणलं का काय. ते म्हटलं अहो धान्य आणण्याकरता गेलो पण पदरात मृत्यू घेऊन आलो. गुरुजी म्हटले काय झालं. सांगितलं काही नाही, ब्राह्मणानं मला शाप दिला. मंडळी ते गुरुजी म्हटले शाप बीप तसं काही होत नसतं. लहान लेकरं होतं. ते म्हणे नाही, मी आज काही करून मरणार. समर्थ रामदासांनी सांगितलं एक काम कर बाबा, मी जिथं झोपतो की नाही खाली घोंगडी टाकली आहे, माझ्या पायाजवळ बस, तुला मृत्यू स्पर्श करणार नाही. रात्री 11:30-12 वाजता काय काळाची वेळ असते. ते काळाचे बिचारे दूत आले, यमदूत आले. ते रामदास स्वामींच्या त्या घोंगडीपर्यंत यायचे. तर मुलगा जागाच राम 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 करत बसला. जसे यमदूत आले थरका पोडला की अरे बाबांनी बोलला सकाळी, पण खरं झालं, खरंच त्याच्या बोलण्यात काहीतरी ताकद आहे. पण गुरुजींनी काय सांगितलंय की माझ्या घोंगडीवर बस, तुला काहीही होत नाही. यमदूत जवळ यायचे, घोंगडी जवळ आले की ते पुन्हा लांब फेकले जायचे. त्याने बघितलं तर गुरुजींना उठवावं तर गुरुजी झोपलेत. काय मृत्यूचा एक वेळ असतो, 10 मिनिटं 15 मिनिटं. तेवढ्यात जर तो आला तर ठीक, नाही तर ती वेळ टळून जाते. 15 मिनिटं त्या यमदूतांनी प्रयत्न केला ह्या मुलाला मारण्याचा, पण जसं घोंगडीजवळ यायचं तसं ते पुन्हा निघून जायचे. सकाळी रामदास स्वामी लवकर उठले, पहाटे 3-3:30 वाजता पाहिलं, त्याला उठवलं. अरे मेला नाहीस तू. त्या मुलाने सांगितलं, गुरुजी तुमच्या घोंगडीमुळे वाचलो. रामदास स्वामी हसले आणि म्हणे, अरे असं होत असतंय का बाळा, एक काम कर, आता आज हाच पुन्हा श्लोक घे आणि परत त्याच ब्राह्मणाकडं. तर विद्यार्थी म्हटला, गुरुजी एकदा जाऊन चूक केली, आता पुन्हा काल शाप दिला, आज तुमच्या घोंगडीमुळे वाचलो, आता जर गेलो तर मला तो जाळून टाकेल. पुन्हा काही यायचं सुद्धा देव पाहावयासे गेलो आणि देवाचे होऊन ठेवलो, आता काय माघारी येत नाही. रामदास स्वामींनी सांगितलं, अरे असं होत नसतं.
त्याच घरी जायचं आणि त्याच घरी भिक्षा मागायची. तो शिष्य म्हटला आता बरं ठीक आहे जातो खरं, पण एक काम करा, तेवढी घोंगडी मला, काय मागितली, तेवढी घोंगडी मला द्या. घोंगडीत काय जीव गुतलाय? नाही नाही, ह्या घोंगडी होती म्हणून काल वाचलो, नाही तर कालच मेलो असतो. रामदास स्वामी हसले. ते म्हणे अरे बाळा, घोंगडीने काही होत नसते, तू जा, काही होणार नाही. गडबडीत का होईना, गुरुजींच्या मागे लागून का होईना, त्या मुलानं गुरुजींच्या हाताखालची घोंगडी काढून घेतली. घोंगडी खांद्यावर घेतल्याने पुन्हा कोणाकडे गेला? ब्राह्मणाकडे गेला. गोष्ट संपली. सिद्धांतावरती या. त्या मुलाला काय वाटलं की गुरुजींच्या घोंगडीमुळे आपण वाचलो. आपल्याला बऱ्याच असं वाटत असतं की मी खूप तप केली, मी खूप साधना केली, मी खूप गुरूंची सेवा केली आणि मग माझ्या सेवेमुळे मी वाचलो. आपल्या सेवेमुळे आपण वाचत नसतो, गुरूंच्या कृपेमुळे आपण वाचत असतो. थोडी सेवा केली की माणसाला बऱ्याचदा गची बाधा होते. मी खूप मोठी मोठी माणसं बघितली आहेत. म्हणजे मला आठवतं की ज्यावेळी मी पंढरपूरला पहिल्यांदा गेलो, आमचे गुरुजी आहेत प्रमोदजी महाराज जगताप म्हणून, अण्णांना विचारलं की अण्णा तुमच्याकडे मी कीर्तन शिकण्याकरता आलो होतो, अभ्यास करण्याकरता आलो होतो. त्यांनी सांगितलं की तुला माझ्याकडनं जे द्यायचं ते सगळं देऊन झालंय, आता तुझा शाळेतला अभ्यास संपला, तू आता कॉलेजला जायचं. म्हटलं कॉलेज कुठे आहे? म्हणजे की पंढरपूरला आपलं कॉलेज आहे, देगलूरकरांचा मठ म्हणजे आपलं कॉलेज. मग मी गेल्या गेल्या आधी जिथं महाराज बसायचे की नाही अशी काही व्यवस्था असायची. मग आम्हाला वाटायचं आम्ही मुंबईची मुलं, हुशार मुलं, आम्हाला सगळं जगातलं ज्ञान कळतं. आम्ही फक्त महाराजांच्या बाजूला जाऊन बसायचो. महाराज उठले की महाराजांच्या मागं मागं पळायचं. आणि आमच्या गुरुजींना कळालं की आपण अक्षयला महाराजांकडे सेवा करायला ठेवलंय, पण ह्याच्याकडे डोक्यातली हवा जात नाही. कशाची? महाराजपणाची. ऐका बरं का, हां, माणसाच्या डोक्यातली महाराजपणाची हवा फार वाईट. आम्ही जायचो पण सेवाच करत नसायचो. आम्ही जायचो फक्त बाकड्यावर बसायचो. आम्ही जायचो, महाराज गेले की महाराजांच्या मागं पळायचो, पिशव्या द्यायचो, दक्षिणाला की दक्षिणा गोळा करायचो. महाराज आपले त्यांच्या अभ्यासात असायचे. एक दिवस आमचे गुरुजी आले आमच्याकडे आणि त्यांनी बघितलं, विचारलं अक्षय कुठे आहे? काही नाही म्हणे, त्या कोपऱ्यात बघा त्याला झोपला असेल, ते निवांत बसला असेल. महाराज आले की तू फक्त येतो, महाराज गेले की तू जाऊन झोपतो. त्या दिवशी आमच्या गुरुजींनी जे मला झाडलं ते म्हणे की तुला कशाला पाठवलं इकडे? शिकायला पाठवलंय का शहाणपणा करायला पाठवलंय? त्यांनी मला विचारलं तू काय करतो दिवसभरात? मी सांगितलं काही नाही, 8 वाजता उठतो, 10 वाजता पाठाला जातो, 11 वाजता नाश्ता करतो, 1 वाजता जेवण करतो, 2 ते 6 झोपतो, 7ला परत गेलो तर गेलो, ज्ञानेश्वरी पाठाला बसलो तर बसलो, नाहीतर पुन्हा 8ला जेवायला, 9 वाजता रूमवर झोपायला. मला महाराजांनी टाइम टेबल आखून दिलं. ते म्हणे चल मठात. मला मठात घेऊन गेले. आमच्या त्या जुना मठ होता. हातात झाडू दिला, एक बादली दिली, नळ जरा लांब होता, आणि सांगितलं की जर इथे थोडी जरी घाण दिसली, अंगावरचा सदरा काढायचा, इस्त्रीचा असू दे, स्टारचा असू दे, भारीतला असू दे, लिननचा असू दे, आणि सदऱ्यानं अख्खा मठ पुसून काढायचा. महाराज यायच्या आधी तिथं तू पाहिजेस, आणि महाराज जेव्हा झोपायला जातील त्याच्यानंतर तू घरी गेलं पाहिजेस. परिणाम काय? त्यांनी सांगितलं खूप, ठीक आहे, माझ्याकडनं जेवढी सेवा घडली तेव्हा घडली, पण गुरुग्रहामध्ये कणभर केलेली सेवा ही माणसाला मनभर मोठं करते. लक्षात घ्या. मी खूप करीन, अमकं करीन, श्रद्धेनं तुम्ही एक झाडूचा, मला वाटतं की थोडासा पसारा आवरा. गुरुघरामध्ये मारलेला एक झाडू तुमच्या आयुष्यामध्ये सद्गुणांची खाण आणतं. माणसाला एक एक गुण मिळवण्याकरता खूप आतोनात प्रयत्न करावे लागतात, पण जर गुरूंची कृपा झाली, तुम्ही अवगुणी असा, तुम्ही काय, आपण एका वाक्य वापरू गावाकडचं, भंगारातले भंगार असा, पण त्या भंगाराचा भंगारा म्हणजे सोनं करण्याची कोणा दाण असेल ते गुरूंमध्ये असते. त्यामुळे गुरुजींनी मला काय दिलं किंवा मला काय मिळतं यापेक्षा आपण गुरूंना काय दिलं हे आपण कधीतरी तपासलं पाहिजे. तुम्ही गुरूंना काही नाही वाटेल, बाबा आता मी लाख रुपये दिले, मी मंदिराला मूर्ती दिली, मी कमान दिली, मी लादी दिली, मी अमकं केलं तमकं केलं, हे आपलं देणं म्हणजे आपल्या आयुष्यातली जेवढ्या काही वाईट गोष्टी येणाऱ्या आहेत ते कमी करण्याकरता कुठेतरी आपण आपल्या आयुष्यात हातभार लावला. आपण दिल्याने त्यांचं काही मोठं होत नसतं, ते मुळातच मोठे आहेत. आपल्याला वाटतं की हे मी केल्यामुळं झालं, तसं होत नसतंय. त्यांची कृपा आयुष्यात असल्यानंतर असं म्हटलं जातं की भक्ता निगती दोंदे. भक्ताचं आयुष्य समृद्ध होण्याकरता भक्तांनी केवळ गुरुचरणांची सेवा केली पाहिजे. सार एवढंच की तुम्ही सगळे निष्ठावान मंडळी आहात, गुरुभक्त आहात. खरं तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या कार्यक्रमाला येणार होते. काल ते आळंदीला येणार होते आणि तिकडनं आपल्याकडे येणार होते. पण थोडं आपण सगळं बघता महाराष्ट्रातलं जे काही सध्या राजकारणाचे चित्र दिसत आहेत, आरक्षणांचे काही मुद्दे आहेत,
थोडं त्यांना ते शक्य झालं नाही. पण त्यांनी निरोप असा दिला आहे की निश्चित या आश्रमाकरता, या परिवाराकरता जे जे लागेल ते देण्याकरता ते कटिबद्ध आहेत. आणि मुख्यमंत्री महोदयांच्या वेळेनुसार आपण एक लवकरच खूप मोठा सत्कार समारंभ साधू संतांचा आपण मुंबईत तो सोहळा घेतोय. आणि त्या यादीमध्ये बाबांचं नाव अग्रगण्य ठिकाणी आहे की ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय साधू संतांचा महाराष्ट्राचा सन्मान करतील त्यावेळी परमपूज्य गुरुवर्य बाबांचं पण तिथे एक विशेष स्थान असणार आहे. हे सांगण्याकरता फक्त मी आज आलो, त्यांचा निरोप घेऊन आलो आहे. बाकी तुमचं सगळ्या मंडळींचं काम मोठं आहे. शेवटी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कुठल्याही गुरु शिष्याला मोठं करत नसतो, शिष्याची गुरुवर असणारी श्रद्धा त्या शिष्याला मोठं करत असते. वाक्य कळतंय का? गुरु शिष्याला कधीही मोठं करत नसतो, शिष्याची गुरुवरती असणारी अतोनात श्रद्धा, प्रेम, निष्ठा आणि अटळ भाव. उद्या आयुष्यात काही दुःख आलं, जोपर्यंत चांगलं चालू असतं तोपर्यंत बाबांच्यामुळं झालं. पण एखादा असा काही परीक्षेचा आयुष्यात क्षण येतो की तिथं आपली मनस्थिती द्विधावस्था तिथे की आता नेमकं काय, इतकं वर्ष सगळं मी चांगलं केलं पण माझ्या वाट्याला मग असं येण्याचं कारण काय. पण ती परीक्षा असते आणि जो ती परीक्षा उत्तीर्ण होतो समजावं की निश्चित त्याच्यावरची माऊलींची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. मी ज्या परंपरेचा बाईक आहे सद्गुरू गुंडा महाराजांची परंपरा, आमच्याकडे देव महाराज म्हणून होत्या आमच्या परंपरेचे गुरुजी आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरीची हजारो पारायणं केली तरीही ज्ञानेश्वर महाराज त्यांना स्वप्नात सुद्धा दिसले नाही. शेवटी वैतागले, ते कंटाळले आणि त्यांनी सुरी घेतली, इंद्रायणीच्या काठावरती गेले आणि आपली ज्या जिभेनं मी एवढी पारायणं केली तरीही ज्ञानेश्वर महाराज मला भेटत नाहीत, याचा अर्थ या जिभेचा काहीही उपयोग. त्यांनी जीभ कापली आणि इंद्रायणीत फेकून दिली. तत्क्षणी त्यांना ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी भेटले. याचा अर्थ असं नाही की आपण सगळ्यांनी पण काहीतरी वेगळं चुकीचं करायचं आहे. ते संत होते म्हणून ते होऊन गेलं, त्यांचा तेवढा अधिकार होता. तसं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज बघितलेत का आपण? नाही. तुकोबाराय बघितले का आपण? नाही. तुकोबाराय कसे असतील, ज्ञानोबाराय कसे असतील हे बघण्याकरता आपल्याकडे भगवंताने पाठवलेला एक खूप मोठं भक्तितत्व म्हणजे मला वाटतं गुरुवरे महाराज आहेत, गुरुवरे बाबा आहेत. त्यामुळे आपण त्यांना पाहतोय, आपण त्यांना उपभोगतोय. मोठी माणसं सहसा लवकर कळत नाहीत. म्हणजे आतापर्यंत असा इतिहास आहे बरं का, म्हणजे मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, दुर्लभम त्रयमेव तत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. माणसाला मनुष्य देह लगेच मिळत नाही, मिळाला तर कळत नाही. तिसरं म्हटलंय की महापुरुष लवकर मिळत नाहीत, बरं मिळाले तर कळत नाहीत. सुदैवानं तुम्हाला मिळाले पण आहेत आणि मला वाटतं की कळाले देखील असावेत. ज्यांना कळाले त्यांच्या आयुष्यात निश्चित उद्धार होईल. बघा ज्ञानेश्वर महाराज आपल्या जवळचा आत्ता 700 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काल आळंदीला गेलो होतो रात्री मी, त्या माऊलींच्या समाधीला हात लावायचा तर महाराज 15-15 तास रांगे. पण जेव्हा माऊली स्वतः लोकांमध्ये वावरायच्या, लोक अंगावर थुंकली, लोकांनी अंगावर शेणाचे गोळे टाकले, कोणी संन्यासाची प्रमाण हिनवलं, अंगावर सावली पडली तर लोक इंद्रायणीला आंघोळीला जायचे आणि आज दर्शन घेण्याकरता इंद्रायणीपर्यंत रांगा लावून उभे आहेत. का बरं? महात्मे आहेत तोपर्यंत कळत नाहीत. साईबाबा काय लांबची गोष्ट आहे काय? त्या फकीराला वाटलं की बाबा मला दिवाळी करायची आहे, मला तेल पाहिजे. शिर्डीत फिरल्या अख्ख्या, कशा करता? पळीभर तेल मागण्याकरता. शिर्डीतल्या एकाही माणसानं पळीभर तेल दिलं. आज फक्त बाबांच्या नावावर अख्खी शिर्डी दिवाळी करते. काय त्यांना रोज दिवाळी आहे. तर फकीर आयुष्यभर दगडावरती बसून काढलं आणि आज बघा तुम्ही, आज बाबांना काय सिंहासन सोन्याचं, रोज 2000 कोटी, 3000 कोटी, 5000 कोटी. का हे कधी कळतंय? महात्मे गेल्यानंतर कळतं. सुदैवानं आपल्यामध्ये आता बाबा आहेत. ते आहेत तोपर्यंत जेवढी सेवा करता येईल तेवढा सेवेचा उपभोग घ्या. मला वाटतं की ज्यांना हे कळेल तेच खऱ्या अर्थाला भाग्यवान. सांगण्याचं कारण काय की सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे. जसं अर्जुनाकरता देवाने गीता सांगितली, पण फायदा कोणामुळे झाला? माऊलींमुळे झाला. तसं माऊलीने जरी लोकांना दिला असेल तरी त्यातलं गुह्यज्ञान सदासहजी कीर्तन करणं वेगळं, प्रवचन करणं वेगळं आणि शिष्याला गुरुतत्व दाखवणं वेगळं. मला वाटतं की आनंद संप्रदायाविषयी अनेकांच्या अनेक कल्पना आहेत, अनेकांची अनेक नानाविध मतांतर आहेत. वारकरी संप्रदायामध्ये पण अनेक प्रवाह आहेत. कोणाला पटतं, कोणाला पटत नाही, कोणाचं काय, कोणाचं काय. आपल्याला कुठल्या वादात जायचं नाही. जे चांगलं आहे ते आपण सगळ्यांनी स्वीकारणं. कारण की मला वाटतं की वारकरी संप्रदाय, आनंद संप्रदाय, नाथ संप्रदाय या सगळ्यांचा मिळून वारकरी संप्रदाय होतो. त्यामुळे वारकरी संप्रदायातलं एक मुख्य महत्त्वाचं स्थान असणारा संप्रदाय आहे. त्या संप्रदायाचे आपण पाईक आहोत आणि मला वाटतं की या संप्रदायाचा एक विचारधारा, प्रवाह आणि गुरूंचं तत्वज्ञान पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावरती. त्यामुळे
आपलं सध्या सगळ्यांचं आचरण, आपली कृती, आपला अभ्यास, मला बरं कौतुक का वाटतं आपल्या सगळ्या मंडळींचं, म्हणजे आमच्या इथे काटोळी ताई आहेत, बाकी सगळीच मंडळी, मला सगळ्यांची काही नावं आता लक्षात नाही, स्मरणात नाही. पण जसं वारकरी संप्रदायामध्ये महिलांना विशेष स्थान म्हटलं जातं, पण दिलं जातं की नाही संशोधनाचा भाग आहे. तर आनंद संप्रदाय असा एकमेव संप्रदाय आहे की ज्या संप्रदायामध्ये महिलांना देखील मला वाटतं की प्राधान्यानं विशेष स्थान दिलं जातं. आणि त्या स्थानाच्या माध्यमातून का होईना, जसं जनाबाई म्हणायच्या की ज्यांनी म्हणे काय डोईचा पदराला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, हातामध्ये टाळ गळ्यामध्ये विना, आता माझ्या मना कोण सांगे. तसं मला वाटतं की जनाबाईंची भूमिका आज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही सगळ्या मंडळी करताय आणि तुमच्यावरती बाबांचा हात आहे, आशीर्वाद आहे. त्यामुळे निश्चित या भक्तिरसामध्ये न्हावून निघा, आनंद घ्या. हे दिवस पुन्हा नाही. म्हातारपणी एकदा जागेवर बसल्यानंतर मग वाटतं की भजन केलं पाहिजे, तेव्हा म्हणायचं असतं राम पण म्हणतो यम. तेव्हा करण्यापेक्षा मग आता सगळं जोपर्यंत ठीकठाक आहे तोपर्यंत मला वाटतं की या आनंदात भक्तिरसात न्हावून निघा. निश्चित माऊलींनी, भगवंतानी जे अर्जुनाला दिलं, अर्जुनाने जे लोकांना दिलं किंवा माऊलींनी जे लोकांना दिलं, त्या सगळ्याचं सार ही ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आहे. तर मला वाटतं की आयुष्य घालवावं लागेल. पण बाबांचं एखादं प्रवचन ऐकावं, एखाद्या प्रवचनातली एखादी ओवी ऐकावी, त्या ओवीचा एखादा सिद्धांत ऐकावा. मला वाटतं की त्या सिद्धांतामधनं सुद्धा अख्ख्या ज्ञानेश्वरीचा अर्थ आपल्याला कळेल. त्यामुळे तितकं सोपं ब्रह्मरसाचं पारण बाबांनी आपल्याला दिलं आहे आणि आपण त्यांच्या छत्रशाहीत आहात, याचा विशेष आनंद आहे. बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण वेळेची मर्यादा पाहता मला मनस्वी आनंद आहे की हे सगळं इतकं सोपं नाही. एक मंदिर निर्माण करणं, घर कुणीही बांधतं बरं का, घर बांधणं सोपं आहे, घराचे हप्ते फेडणं मरेपर्यंत तेही सोपं आहे. व्यक्तिगत प्रपंच करताना काही अवघड नसतं, ते होत असतं. तुम्ही आम्ही प्रपंच काय करतो, कुत्री मांजरी प्रपंच करतात. आपल्याला कौतुक असते, 2 मुलं, 15-15, 20-20 ती बिचारी कुत्री एकटी सांभाळत असते. कुत्री काय कोंबडी बघा एखादी, हां, इकडं 15 पिलं, इकडं 15 पिलं, मधनं आयटीत जात असते महाराणी, आणि आपल्याला आपल्या 2 मुलांचं कौतुक असतं. व्यक्तिगत संसार करणं काही अवघड नाही आहे, पण संपूर्ण समष्टीचा म्हणजे जगाचा उद्धार करणं, हा संसार करणं मात्र अवघड आहे. पण हा संसार करण्याकरता बाबांसारखी मंडळी या ठिकाणी आहेत. त्यामुळेच असं ते म्हणू शकतात की अवघाचे संसार सुखाचा करीनं, बाबांची प्रतिज्ञा आहे. आणि प्रतिज्ञा या मंदिराच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे जाते, याचा विशेष आनंद आहे. आदरणीय राहुल महाराज असतील आमचे, दिनेशजी आहेत, आमचे जोडगे महाराज आहेत, स्वप्नीलराव आहेत, सगळीच मंडळी, त्यांचे ते दोन्ही चिरंजीव पण जोरदार आहे. सगळंच हे कधी घडतं, त्यांच्याकडे काय संपदा आहे, पैसा आहे, नावलौकिक आहे, पण हे सगळं असताना देखील त्या सगळ्याला एक सोनेरी किनार लागते, ती म्हणजे गुरूंच्या कृपेची, आणि ती आपल्या सगळ्यांवरती आहे. त्यामुळे आपण सगळे भाग्यवान आहात. आपल्यावरती ही कृपा अतोनात अविरत बरसत राहो, सद्गुरू माऊलींच्या याचने प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी वाणीला विराम देतो. पुंडलिका वरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरू तुकाराम महाराज की जय.